नमस्कार, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत करंदीचा रस्सा। झणझणीत मस्तपैकी आंबट तिखट आणि बोंबील फ्राय। तर चला बनवायला सुरू करूया। मार्केटमध्ये गेले तर ताजी मला करंदी मिळाली, ती मी घेऊन आले। चला तर आपण ओल्या आंबाडचं कालवण करायची रेसिपी सुरू करूया। ओल्या आंबाडला करंदी पण म्हणतात, ओली करंदी। इथे मी एक पॅन गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये तेल टाकते। मस्त झणझणीत चमचमीत आपण चांगली ताजी मिळालेली आहे आपल्याला करंदी। हे आपलं तेल तापलं तर आपण कांदा टाकूया। त्यामध्ये हा 2 कांदे कापून घेतलेत मी, ते घालूया। चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। आपण थोडंसं मीठ टाकूया, कारण मी करंदीला पण त्या लावलेलं आहे। करंदी आणि आंबाड हे दोन्ही एकच आहे, पण कोणी करंदी म्हणतं, कोणी आंबाड म्हणतं। थोडं परत आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया। 2-3 मिरच्या घेतल्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतले, थोडंसं ओलं खोबरं घेतले आणि हे मी धणे घेतले। ते सगळं मी आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते। तो परत आपला कांदा होतोय। या दिवसामध्ये जरा ओली आंबाड ही छान येते, अगदी पांढरी शुभ्र आणि चांगली डोलीची होती। डोलीचे म्हणजे त्याला चांगली चव लागते, डोलीची असते ती। आता हे आपण वाटण मिक्सरमध्ये सगळं घेतलेलं आहे, ते मी वाटून घेते। हे आपलं वाटण तयार झाले आणि आपला कांदा पण आता होत आलेला आहे। जरा अजून व्हायला पाहिजे। मीठ टाकल्यामुळे कांदा आपला लवकर शिजतो। आता ह्यामध्ये आपण हे वाटण टाकूया सगळं। वाटणाचा आपला कच्चा वास गेला तर आपण मसाले टाकूया। तर आपण ह्याच्यामध्ये मिक्स मसाला ह्यामध्ये आहे, तो 2 चमचे टाकूया। बाजूने आपलं तेल सुटायला लागलेलं आहे। थोडीशी हळद टाकते, कारण मी करंदीला पण हळद सोडलेली आहे। मसाला तुमचा कसा आहे, तिखट फिक्कट त्याप्रमाणे तुम्ही मसाला टाका, कारण मी इथे मिरच्या पण 3 वापरलेल्या आहेत। त्याच्यात मी एक हे बटाटा कापलेलं आहे, ते टाकते। मोठं बटाटा आहे, आमच्याकडे बटाटा सगळ्यांना सगळ्यात आवडते, त्याच्यामुळे आम्हाला बटाटा लागतो। आणि ही करंदी मी साफ सोलून धुवून त्याला मीठ हळद सोडलेलं आहे। आता हे आपण चांगलं परतून घेऊया। आपण मिक्सर मगाशी वाटण वाटलं ते जरा त्याच्यात पाणी टाकून घेते। 5-10 मिनिटं आपण ठेवूया जरा शिजत, झाकण ठेवून। बटाटा पण आपलं शिजायला लागेल, त्याच्यामुळे झाकण ठेवते जरा। चला तर आपण थोडं उघडून बघूया। ताज्या करंदीचा मस्त घमघमाट सुटलेला आहे, पण बटाटा काय अजून जरा शिजला नाही, शिजायला पाहिजे। कलर पण छान आलेला आहे। त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी कैरी टाकून हे छान लागते, जरा आंबटपणा येण्यासाठी। आणि थोडंसं मीठ टाकते, कारण कांद्याला पण मी टाकलेलं आहे मीठ, आणि आंबाडीत पण टाकलं होतं, अगदी पाव चमचा। लागलं तर आपल्याला नंतर घालता येते। परत जरा बटाटा शिजायला, कैरी शिजायला ठेवून देऊया। आता मी उघडून बघितलं आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकले। आपली कैरी बटाटा चांगलं शिजलेलं आहे, हे बघा। तर तयार आहे आपलं हे खाण्यासाठी करंदीचं कालवण। काय कलर आलाय आणि मस्त वास सुटलेला आहे, घमघमाट। आता ह्याच्या बरोबरच मी करणार आहे बोंबील फ्राय, ओले बोंबील। हे बोंबील घेतलेले, हे असे मध्ये कापलेत, आणि त्याला मीठ आणि हळद सोडले, त्यातलं पाणी काढून घेतलं पूर्ण। आणि हे त्याच्यासाठी वाटण आहे, कोथिंबीर, लसूण आणि आलं, ते मी वाटून घेते आधी। आणि मग ते बोंबलांना सगळं सोडते, मसाला वगैरे। मीठ जरासं लावले, पण परत थोडंसं टाकायला लागेल।
झालेलं आहे तयार. ते आपण आता बोंबलाला सोडून घेऊया. बोंबील आणि ओली आंबाड खूप ताजी ताजी आली होती. मग आपला काय मोह आवरत नाही मच्छी घेण्यात. थोडंसं लिंबू पिळते आंबटपणासाठी. हा मिक्स मसाला टाकते ह्याच्यामध्ये 2 चमचे. वाटणामध्ये घेतलेलं कोथिंबीर, आलं आणि लसूण. मिरची नाही घेतली मी. आणि मीठ लावलेलं आहे तरी पण आपलं पाणी थोडं गेलं त्यातनं, त्याच्यामुळे मीठ सोडते. आता 5 मिनिटं हे आपण त्याला मुरत ठेवूया. असं सगळं वाटण लावून त्याला घेतले मसाला, मीठ. आणि ह्यामध्ये घेतले तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि थोडासा मसाला घेतला आहे. ह्याच्यामध्ये ते बोंबील घोळवायचे आणि मग फ्राय करायचे. तांदळाचं पीठ, मसाला आणि मीठ सगळं एकत्र करून घेऊया. बोंबील हा जरा गिळगिळीत असतो, त्याच्यामुळे त्याला हे सगळं लावून मग ते कुरकुरीत बनवायचे आणि मग खायचे. कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता, भजी म्हणून सुद्धा खाऊ शकता. आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया थोडं तेल. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण हे बोंबील सगळे चोळलेले आहे, ह्याला ते तांदळाच्या पिठात चांगले घोळून घेते. हे आता आपण फ्राय पॅनमध्ये लावून घेऊया. रवा नाही टाकलाय मी, तांदळाचं पीठ लावले. बघा कसे छान झालेले. चला तर मग तयार आहे आपलं झणझणीत करंदीचं कालवण आणि बोंबील फ्राय, भाकरी आणि कांदा. चला तर मग या लवकर लवकर खायला. आणि ह्या आंब्यामुळे ह्याला कैरी टाकले, त्याच्यामुळे ह्या कालवणाला खूपच चव आलेली आहे. छानच झाले, आंबट तिखट. माझा ह्या करंदीच्या कालवणाचा आणि बोंबील फ्रायचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तो परत धन्यवाद.